Hello and welcome to the fourth lecture of coordination compounds class 12. मागील 3 लेक्चरमध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स म्हणजे काय स्टडी केलेलं आहे. त्यामधील वेगवेगळ्या टर्म्स ज्या आहेत त्या आपण स्टडी केलेल्या आहेत. कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे अतिशय इतर कंपाऊंडपेक्षा पूर्णपणे वेगळे कंपाऊंड आहे आणि जनरली पूर्वी सांगितल्याप्रमाणे ट्रान्झिशन एलिमेंट जे आहे ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार करू शकतात बिकॉज दे हॅव व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल असतात, त्यामुळं ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार करू शकतात. जर समजा कोणतेही दोन स्टेबल कंपाऊंड्स एकत्र आले, एखाद्या विशिष्ट रेशोमध्ये जर एकत्र केले तर दोन प्रकारचे कंपाऊंड्स पॉसिबल आहेत. त्यापैकी एकाला आपण म्हणतो डबल सॉल्ट आणि दुसरा कंपाऊंड जो आहे त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड. तर बोर्ड एक्झाममध्ये जनरली बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन थिअरीला विचारला गेला आहे, व्हॉट इज द डिफरन्स किंवा डिस्टिंग्विश बिटवीन डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. या लेक्चरमध्ये आपण त्या संदर्भातच स्टडी करणार आहोत. ओके, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा की कोणतेही दोन स्टेबल कंपाऊंड्स एकत्र आले एखाद्या विशिष्ट रेशोमध्ये तर आपण दोन प्रकारचे कंपाऊंड्स आपल्याकडे तयार होतील. एकाला आपण म्हणतो डबल सॉल्ट आणि दुसऱ्याला म्हणतो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. राईट. सो या दोघांमधला फरक काय आहे हे आता इथे आपण पाहूया. डबल सॉल्ट and coordination complex. Distinguish between डबल सॉल्ट आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स एक्झाम मध्ये विचारलं गेलं तर साधारणपणे 2 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो. वी हॅव टू राईट ॲटलिस्ट 4 पॉईंट्स. आपलं किमान 4 पॉईंट्स तिथं लिहायचे आहेत. याकरिता एक सिंपल ट्रिक तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा ह्या दोघांची एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. डबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे मोहर सॉल्ट. मोहर सॉल्टचं दुसरं नाव आहे फेरस अमोनियम सल्फेट. सूत्र आपण पाहूया. FeSO4 NH4 twice SO4 6H2. फेरस सल्फेट आणि अमोनियम सल्फेट हे दोन्ही सॉल्ट एका विशिष्ट रेशोमध्ये त्याच्या वजनांच्या रेशोमध्ये जर आपण एकत्र केले, एकत्रित हीट केल्यानंतर त्याचं तुम्हाला फिल्ट्रेशन वगैरे प्रोसेसेस आहेत. त्या प्रोसेसेस नंतर हा प्रॅक्टिकल तुम्हाला एक्सपेरिमेंट आहेच, प्रिपरेशन ऑफ डबल सॉल्ट. तर त्याच्यामध्ये आपण फेरस अमोनियम सल्फेट तयार करतो. त्याचं सूत्र जे आहे FeSO4 NH4 twice SO4 6H2. याच्यामध्ये आपण फेरस सल्फेट आणि अमोनियम सल्फेट एकत्र करतो आणि त्याच्यावर वेगवेगळ्या हीटिंग सारख्या प्रोसेसेस आपण करतो आणि त्या फेरस अमोनियम सल्फेट आणि फेरस सल्फेट आणि अमोनियम सल्फेट हे एकत्र आणतो. त्यापासून नवीन कंपाऊंड तयार होतो फेरस अमोनियम सल्फेट. दिस इज कॉल्ड ॲज मोहर सॉल्ट. यालाच नाव आहे मोहर सॉल्ट. ओके. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सची आपण बरीच उदाहरणं पाहिलेली आहेत. यापैकी एखादं उदाहरण आपण इथं कन्सिडर करूया. फॉर एक्झाम्पल K4 into square bracket FeCl6 पोटॅशियम फेरोसायनाइड. ओके, हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे आणि हा डबल सॉल्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा याच्या फिजिकल स्टेट बाबतीत आपल्याला सांगता येऊ शकतं की मोहर सॉल्ट किंवा डबल सॉल्ट जे आहे दे आर ऑलवेज प्रेझेंट इन सॉलिड स्टेट. हे जे डबल सॉल्ट आहे दे आर ऑलवेज इन सॉलिड स्टेट. फर्स्ट एक पॉइंट्स आपण आता पाहूयात. फर्स्ट पॉइंट, दे एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. दे एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट. पण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जे आहे ते सॉलिड स्टेट मध्ये पण असू शकतात किंवा ॲक्वियस सोल्युशन मध्ये सुद्धा असू शकतात.
त्यामुळं इथं डिस्टिंग्विशिंग पॉइंट फर्स्ट असणार आहे दे एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट अँड किंवा ॲज वेल ॲज इन aqueous solutions. दोघांमधला फरकाचा पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा फिजिकल स्टेट ते एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट ओनली, ते फक्त आणि फक्त सॉलिड स्टेट मध्येच अस्तित्वात असतात. ओके, ओनली आपण and coordination compounds exist in solid state as well as in aqueous solutions. Okay, this is the first distinguishing point. दुसरा पॉइंट आपण असा सांगू शकतोय डबल सॉल्ट जे आहेत हे डबल सॉल्ट मध्ये तुम्ही पहा फेरस सल्फेट अमोनियम सल्फेट आपण एकत्र केलेला आहे आणि त्यापासून फेरस अमोनियम सल्फेट दॅट इज मोर सॉल्ट दॅट वॉज प्रिपेअर्ड. आणि याच्यामध्ये आपण लक्षात घ्या फेरस सल्फेट हा सॉल्ट आहे, अमोनियम सल्फेट हा पण सॉल्ट आहे आणि ह्या सॉल्ट्स मध्ये आयोनिक बॉन्ड्स असतात. परंतु कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये आपण पूर्वी पाहिलेलं आहे दे कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड्स. म्हणजे आपण दुसरा डिस्टिंग्विशिंग पॉइंट असा लिहू शकतोय डबल सॉल्ट मध्ये दे डू नॉट कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड्स. इथं आपण म्हणू शकतो कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये दे कंटेन कोऑर्डिनेट बॉन्ड्स. ओके, सेकंड पॉइंट they do not have coordinate bonds. They do not have coordinate bonds. आणि coordination complexes मध्ये आपण म्हणू शकतो they have or they contain coordinate bonds. Okay, first point, double salt exists in solid state, coordination compounds exist in solid state as well as aqueous solutions. Second point, they do not have coordinate bonds, while as coordination complexes contain coordinate bond. Okay, त्यानंतर थर्ड पॉइंट जर आपण ह्या फेरस अमोनियम सल्फेटला वॉटर मध्ये जर डिसॉल्व केलं तर ह्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आयन्स इथं तयार होतात, कॅटायन्स आणि ॲनायन्स हे तयार होतात. ओके, याचा अर्थ काय झाला दे डिसोसिएट कम्प्लिटली इन वॉटर. हे पाण्यामध्ये पूर्णपणे डिसोसिएट होतं. याचं डिसोसिएशन फार तर मी इथे दाखवतो. याला जर आपण पाण्यामध्ये टाकलं ॲक्वेस सोल्युशन जर तयार केलं तर मोहर सॉल्ट मधले कॅटायन्स आणि ॲनायन्स हे सेपरेट होतील. सो यू विल गेट Fe+2 हा आयन मिळेल, करेक्ट, प्लस 2 NH2 ट्वाइस NH4 प्लस प्लस SO4 चे 2 आयन्स आहेत ट्वाइस SO4-2, करेक्ट. त्याच्यानंतर आपण जर कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये जर डिसोसिएशन कन्सिडर केलं तर काय होईल पहा. ज्या वेळेला आपण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस ॲक्वेस सोल्युशन मध्ये टाकतो किंवा पाण्यामध्ये आपण त्याचं सोल्युशन प्रिपेअर करतो त्यावेळेला याच्यामध्ये पण 2 पार्ट होतात पण तो पूर्णपणे त्याचं डिसोसिएशन होत नाही. इथं पहा फेरस वेगळा झालेला आहे, अमोनियम ग्रुप वेगळा झालेला आहे, SO4 हा ग्रुप वेगळा झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ दे डिसोसिएट कम्प्लिटली इन वॉटर टू गिव्ह द रिस्पेक्टिव्ह आयन्स. त्या रिस्पेक्टिव्ह आयन्स तिथं तयार होतात. पण इथं मात्र फक्त 2 प्रकारचे मॅक्सिमम 2 प्रकारचे जे एंटिटीज आहेत त्या तिथं सेपरेट आउट होतील. उदाहरणार्थ हा ब्रॅकेट मधला पार्ट आपण पूर्वी पण पाहिला आहे. ब्रॅकेटच्या बाहेर जे आयन्स आहेत दे आर कॉल्ड एज काउंटर आयन्स आणि स्क्वेअर ब्रॅकेट मधला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज कोऑर्डिनेशन स्फियर अँड इट इज नॉन आयोनायझेबल पार्ट. म्हणजे ज्यावेळेला आपण याचं ॲक्वेस सोल्युशन तयार करू त्यावेळेला
ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट डिसोसिएट होईल आणि ब्रॅकेट मधला पार्ट ॲज इट इज राहील. दॅट मीन्स ह्याचं डिसोसिएशन कंप्लीट होणार नाही. म्हणजे आपण असा पॉईंट म्हणू शकतो, इथे मी डिसोसिएशन पहिल्यांदा दाखवतो, आपण पॉईंट लिहा. इथं 4 पोटॅशियमचे आयन्स आहेत, सो दॅट विल बी 4K प्लस आयन्स. करेक्ट, 4K प्लस आयन्स मिळतील. आणि हा राहिलेला पार्ट जो आहे, लक्षात घ्या इथं 4 पॉझिटिव्ह चार्ज, कारण एका पोटॅशियमवर 1 प्लस चार्ज, 4 पोटॅशियमवरचा 4 पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे राहिलेली जी एंटिटी आहे दॅट इज कॉर्डिनेशन स्फिअर, याच्यावर -4 चार्ज असेल, कारण लेफ्ट हँड साइडचा चार्ज 0 आहे. टोटल चार्ज आपण जर पाहिला, या कंपाऊंडवर कोणताही चार्ज दिसत नाही, म्हणजे इथला चार्ज 0 असेल तर राईट हँडला सुद्धा टोटल चार्ज 0 असला पाहिजे. मग K प्लस पोटॅशियमवर प्लस चार्ज आहे, 4 पोटॅशियमचे आयन तयार झाले, म्हणजे इथं +4 चार्ज झाला. तो आता ब्रॅकेटवर जर इथं आपण -4 घेतला तरच राईट हँड साइडचा चार्ज टोटल 0 होईल. ओके, सो ब्रॅकेट FeCl6 this contains -4 चार्ज. ओके, म्हणून आपण काय म्हणू शकतो याच्यावरून की डबल सॉल्ट जे आहेत दे डिसोसिएट completely in their aqueous solution, while as coordination complexes do not dissociate completely in their aqueous solutions. Okay, so the third point will be, they dissociate completely in their aqueous solutions. aqueous solution मध्ये ते पूर्णपणे डिसोसिएट होतात. कशामध्ये? टू गिव्ह सिंपल आयन तयार करतात. टू गिव्ह सिंपल आयन्स. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तिथं मिळतील. आणि कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस ज्या वेळेला डिसोसिएट होतात त्यावेळेला ॲटलिस्ट 1 कॉम्प्लेक्स आयन तुम्हाला इथं दिसेल. इथं पहा FeCl6 -4, that is a complex ion. Okay, so they do not dissociate completely in water. पाण्यामध्ये ते कंप्लीट डिसोसिएट होत नाही किंवा ॲक्वेस सोल्युशन्स मध्ये कंप्लीटली डिसोसिएट होत नाही, but gives at least 1 complex ion. इथे बघू शकता हा कॉम्प्लेक्स आयन आहे, बरोबर. याला आपण त्याच्यावर चार्ज पहा मायनस आहे, दॅट इज आपण त्याला एनायनिक कॉम्प्लेक्स असं म्हणतो. जर या ब्रॅकेटवर पॉझिटिव्ह चार्ज असता तर त्याला आपण कॅटायनिक कॉम्प्लेक्स असं म्हणतोय. हे आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये पाहणार आहोत. त्याचं आपण क्लासिफिकेशन ज्या वेळेला करतो कॉम्प्लेक्सेसचं त्यावेळेला तो पार्ट येईल. तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा की हे कम्प्लिटली डिसोसिएट होतात आणि हे डू नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. एवढा पॉईंट जरी लिहिला तरी दॅट विल बी सफिशियंट. ओके, मग आता लक्षात घ्या कम्प्लिटली ज्या वेळेला डिसोसिएट होतील त्यावेळेला ते त्यांची आयडेंटिटी लूज करणार आहेत. दे विल लूज देअर आयडेंटिटी. कारण इथं पहा फेरस अमोनियम सल्फेट हा एकच कंपाऊंड आहे, पण ज्या वेळेला तो पाण्यामध्ये टाकला 3 प्रकारचे आयन तयार झाले. फेरस आयन तयार झाला, बरोबर. त्याच्यानंतर अमोनियम आयन तयार झाला आणि नंतर SO4 आयन तयार झाला, बरोबर. म्हणजे इथं काय झालं, त्यांची आयडेंटिटी पूर्णपणे नष्ट झाली. पूर्णपणे मूळ कंपाऊंड पेक्षा त्यांचे जे तयार होणारे डिसोसिएट झाल्यानंतर तयार होणारे जे आयन्स आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज पूर्णपणे वेगळ्या आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो दे लूज देअर आयडेंटिटी. ते त्यांची आयडेंटिटी लूज करतात. कधी? इन देअर ॲक्वेस सोल्युशन. ओके, सो द नेक्स्ट पॉइंट विल बी दे लूज देअर आयडेंटिटी
इन ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन्समध्ये ते त्यांची आयडेंटिटी लूज करतात. व्हाईल कॉम्प्लेक्स कंपाऊंड जे आहे किंवा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जे आहे ते मात्र ॲक्वियस सोल्युशनमध्ये त्यांची आयडेंटिटी लूज करत नाहीत. त्यामुळे आपण म्हणू शकतो दे 4th point they do not lose their identity in aqueous solutions. aqueous solutions मध्ये ते मात्र कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जे आहेत ते मात्र त्यांची आयडेंटिटी लूज करत नाही. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहिलं तर लक्षात येईल या उदाहरणामध्ये की हे जे मेटल आयन्स आहेत Fe हा जो आयन आहे हा त्याची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट त्या सॉल्ट मध्ये दाखवतो. पण कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये मात्र दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज आहेत. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. दे हॅव टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सीज. द सेंट्रल मेटल ॲटम इन अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हॅव टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सी. आपण नेक्स्ट पुढे पाहणार आहोत कारण नेक्स्ट याच्यामध्ये मी वेर्नर थिअरी एक्सप्लेन करणार आहे ज्याच्यामध्ये दोन प्रकारच्या मेटलच्या व्हॅलेन्सीज एक्सप्लेन केल्या जातील. तात्पुरता आपण इथे लक्षात ठेवूया की कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम असतो दॅट हॅव टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सी. पण म्हणजे त्याच्या ऑक्सिडेशन स्टेट दोन प्रकारचे आहेत. इथं मात्र डबल सॉल्ट मध्ये जे मेटल ॲटम्स असतात ते त्यांच्या कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात आणि इथं मात्र दोन प्रकारचे त्याच्या व्हॅलेन्सीज आहेत. त्यामुळे इथं नेक्स्ट पॉइंट आपण म्हणू शकतो 5th पॉइंट काय म्हणू शकतोय मेटल आयन शोज देअर नॉर्मल व्हॅलेन्सीज. मेटल आयन शोज नॉर्मल व्हॅलेन्सीज. हे नॉर्मल त्यांची नॉर्मल व्हॅलेन्सी दाखवणार आहे. परंतु कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मधला जो मेटल आयन आहे दॅट विल शो टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सी प्रायमरी अँड सेकंडरी. त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो द मेटल आयन शोज टू टाइप्स ऑफ व्हॅलेन्सीज. दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज दाखवणार आहेत. कोणत्या प्रायमरी अँड सेकंडरी टाइप ऑफ व्हॅलेन्सीज इथं दाखवणार आहेत. ओके. त्याच्यानंतर लास्ट 6 पॉइंट यातले ॲटलिस्ट आपल्याला 4 पॉइंट्स तिथं लिहायचे आहेत एक्झाममध्ये. पण आपण एखादा पॉइंट एक्स्ट्रा घेतलेला बरा. ओके. त्याच्यामध्ये आता 6 पॉइंट काय असेल तर ज्या वेळेला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स तयार करतो त्यावेळेला ते दोन सॉल्ट जे आहेत डबल सॉल्ट ज्यावेळेला तयार करतो त्यावेळेला डबल सॉल्ट जे आहेत हे इक्विमोलर रेशोमध्ये दोन्ही सॉल्ट एकत्र घेतले जातात. नंबर ऑफ मोल्स पहिल्याचे जेवढे असणार आहेत तेवढ्याच दुसऱ्या सॉल्टचे असणार. दोघं एकत्र करणार आणि त्यापासून आपण डबल सॉल्ट तयार करणार. म्हणजे याच्यामध्ये जे दोन सॉल्ट आहेत दे आर इन इक्विमोलर रेशो. त्यांचा रेशो सेम असणार आहे. बरोबर. परंतु ॲट द सेम टाइम इथं जे आयन्स तयार होतात तुम्ही इथं लक्षात घ्या हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आहे. हा ज्यावेळेला डिसोसिएट होतो त्यावेळेला जे आयन्स तयार होतात ते इक्वल मोल नाही आहेत. इथं पहा 4 पोटॅशियमचे आयन तयार झालेले आहेत परंतु इथं कोऑर्डिनेशन स्फिअर मात्र एकच आयन तयार झालेलं आहे. त्यामुळे इथं जे आयन्स तयार झालेले आहेत दे आर नॉट इक्विमोलर. ते मे बी ऑर मे नॉट बी इक्विमोलर. ते असू शकतील किंवा नसतील. परंतु डबल सॉल्टमध्ये मात्र जे आयन्स आहेत किंवा जे कंपाऊंड्स घेतलेले आहेत म्हणजे सॉल्ट्स घेतलेले आहेत ते आर इन इक्विमोलर रेशो. त्यामुळे आपण लास्ट पॉइंट इथे म्हणू शकतोय की ते जे दोन सॉल्ट्स आहेत ते इक्विमोलर रेशोमध्ये आहेत. द टू सॉल्ट्स आर इन इक्विमोलर रेशो. दोन्ही सॉल्ट इक्विमोलर रेशोमध्ये आहेत. आणि उजव्या बाजूला कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये मात्र आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये जे आयन्स आहेत ते आर नॉट इक्विमोलर. मे बी ऑर मे नॉट बी.
त्यामुळं लास्ट पॉइंट, द आयन्स इन coordination complex may be or may not be equimolar. हे इक्विमोलर असू पण शकते किंवा नसू पण शकते. ओके, असे हे आपण 6 पॉइंट इथं त्या डिस्टिंग्विश मध्ये लिहू शकतोय. यापैकी ॲटलिस्ट 4 पॉइंट्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया वन्स मोर. डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. यामध्ये आपण पहिल्यांदा एक्झाम्पल लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन करत आहे. डबल सॉल्टचं एक्झाम्पल आहे मोहर सॉल्ट. आणि इथं कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सचं तुम्ही कोणतंही उदाहरण घेऊ शकता. इथं घेतलेलं आहे K4FeCN6. याच्यामध्ये हा ब्रॅकेटच्या बाहेरचा पार्ट काउंटर आयन आहे आणि ब्रॅकेटमधला पार्ट जो आहे दॅट इज कोऑर्डिनेशन स्फिअर. ओके, तर आता लक्षात घ्या, ज्या वेळेला पहिला पॉइंट आपण एक्सप्लेन करणार आहोत, हे डबल सॉल्ट तयार करतो आपण, ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. त्यामुळे दे एक्झिस्ट इन सॉलिड स्टेट व्हाईल ॲज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस आर इन सॉलिड ॲज वेल ॲज ॲक्वेस सोल्युशन. दोन्ही प्रकारांमध्ये ते अस्तित्वात आहे. नाव करतं डबल सॉल्ट म्हणजे याचा आधीतले बॉन्ड जे आहेत ते आयोनिक टाईपचे आहेत. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मधले बॉन्ड जे आहेत ते कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत. म्हणजे इथं कोऑर्डिनेट बॉन्ड आहे, या ठिकाणी कोऑर्डिनेट बॉन्ड नाही. ओके, त्यामुळे दे डू नॉट हॅव कोऑर्डिनेट बॉन्ड्स while as coordination complexes have coordinate bonds. ओके, त्यानंतर डबल सॉल्ट्स आपण ज्या वेळेला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो त्यावेळेला इथं आयन्स तयार होतात. त्या ठिकाणी पण आयन्स तयार झालेले आहेत, बरोबर. पण इथं सर्व आयन्सचं कम्प्लीट डिसोसिएशन झालेलं आहे. इथं मात्र ब्रॅकेटमधला पार्ट अनडिसोसिएटेड आहे, नॉन डिसोसिएट झालेला आहे, बरोबर. दॅट नॉन डिसोसिएबल पार्ट इज ऑल्सो कॉल्ड एज कोऑर्डिनेशन स्फिअर. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. म्हणजे इथलं डिसोसिएशन जे आहे डबल सॉल्टमध्ये कम्प्लीट डिसोसिएशन आहे. दॅट मीन्स डबल सॉल्ट डिसोसिएट्स कम्प्लिटली इन देअर ॲक्वेस सोल्युशन किंवा इन वॉटर. व्हाईल ॲज कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जे आहे they do not dissociate completely in their aqueous solution or water. ओके, टू गिव्ह आता काय मिळतं तर डबल सॉल्ट ज्या वेळेला डिसोसिएट होतात त्यावेळेला आपल्याला आयन्स मिळतात आणि या ठिकाणी कोऑर्डिनेशन कंपाऊंड ज्या वेळेला डिसोसिएट होतात त्यावेळेला ॲटलिस्ट एक कॉम्प्लेक्स आयन आपल्याला मिळतो. ओके, त्यानंतर लक्षात घ्या, ज्या वेळेला डबल सॉल्ट डिसोसिएट होणार आहे त्यावेळेला त्याचं पूर्णपणे आयन्स मध्ये रूपांतर होणार आहे. That means they lose their identity in the aqueous solution. But इथं काउंटराइज बाहेर पडले, परंतु कोऑर्डिनेट बॉन्ड असलेला कोऑर्डिनेशन स्फिअर ॲज इट इज राहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हा कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जो आहे तो त्याची आयडेंटिटी लूज करत नाही. That means they do not here they lose their identity in their aqueous solutions while coordination complex do not lose their identity in their aqueous solution. Then the next point is, यामध्ये जे आपण आयन्स घेतलेले तिथे आयन आहे, आयन जो आहे तो त्याची नॉर्मल व्हॅलेन्सी दाखवतो. परंतु कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मधले जे मेटल आयन्स असतात ते दोन प्रकारच्या व्हॅलेन्सीज दाखवतात, प्रायमरी अँड सेकंडरी. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो the metal ions in double salt shows normal valencies, but the metal ions in coordination complexes shows two types of valency. One is the primary valency, another is the secondary valency. And the last point is, हा डबल सॉल्ट तयार करताना आपण दोन सॉल्टचं इक्विमोलर मिक्सचर घेतो. त्यामुळे इथं म्हटलेलं आहे the two salts are in equimolar ratio. While as coordination complex मध्ये मात्र तसं नाही, कारण तो डिसोसिएट झाला की इथं बघा 4 पोटॅशियमचे आयन तयार झाले आणि एकच कोऑर्डिनेशन स्फिअरचा आयन तयार झाला.
त्यामुळे इथे आपण म्हणू शकतो द आयन्स इन द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स मे बी और मे नॉट बी इक्विमोलर. ते इक्विमोलर असू शकतील किंवा असणारही नाही. आय होप तुम्हाला हा लेक्चर व्यवस्थित समजला असेल. तरी काही डिफिकल्टीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. थँक्यू.